शुभ सकाळ विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण रंगमजेचे रंग उद्याचे कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या कवितेचे अध्ययन केलेले आहे. आज आपण या कवितेखालील स्वाध्याय म्हणजेच कृती सोडविणार आहोत. चला तर मग कृतीला आपण सुरुवात करूया. विषय मराठी, इयत्ता 10वी, रंगमजेचे रंग उद्याचे, कवयित्री अंजली कुलकर्णी, मॉड्यूल 2. कवितेची कृती सोडत असताना आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. कवितेच्या आधारे पाऊस पडण्याच्या चक्राचा ओघ तक्ता तयार करा. रेन सायकल जी असते त्याचा ओघ तक्ता आपल्याला तयार करायला सांगितलं आहे, चार्ट तयार करायला सांगितलं आहे. आणि त्यासाठी त्यांनी पहिली पंक्ती दिलेली आहे, पहिलं वाक्य दिलेलं आहे, डोंगरावर बिया उधळणे. डोंगरावर बिया उधळल्या जातात आणि मग त्यानंतर काय होतं, तर त्याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. देशी झाडे उगवून येणे, सगळीकडे झाडे येतात आणि मग काय होतं, रानगच्च माजणे, जंगले तयार होतात आणि मग सगळ्यात शेवटी काय होतं, आभाळातून पाऊस पडणे. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, आकृती पूर्ण करा. काळी आई जगवण्यासाठी अपेक्षित कार्य. काळी आई म्हणजे आपली माती, आपली मृदा किंवा आपली पृथ्वी जगवण्यासाठी, जतन करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. कवयित्री काय म्हणतात, मातीत राबणाऱ्या हातांना पाठबळ देणे म्हणजे शेतकऱ्यांना पाठिंबा देणे. पुढे म्हटलेलं आहे, डोंगरावर बिया उधळणे, झाडे लावण्यासाठी प्रयत्न करणे. आणि तिसरं आहे, देशी झाडे रुजवणे. आपल्या देशामध्ये प्रत्येकाने एक तरी झाड लावलं पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे. मगच आपण काय करू शकतो, आपल्या काळ्या आईला जगवू शकतो, वाचवू शकतो. आपण पुढे जाऊया. पुढील प्रश्न आपण पाहूया. चौकटी पूर्ण करा. जिथे दृष्टी पोहोचेल असे ठिकाण. कोणते ठिकाण आहे, फुलाफुलांचे दाट ताटवे. बरोबर. कवयित्रीच्या मते जपायची गोष्ट, कोणती गोष्ट आपण जपली पाहिजे, जतन केली पाहिजे. सृष्टी. बरोबर. सृष्टी म्हणजे आपला निसर्ग. आता पुढे पाहूया. कवितेत आलेल्या खालील संकल्पना स्पष्ट करा. संकल्पना म्हणजे कन्सेप्ट. आता आभाळाचे छत्र या शब्दांच्या साहाय्याने कवयित्रीला काय सुचवायचं आहे ते आपण इथे लिहिणार आहोत. तर आपण उत्तर पाहूया. आभाळाचे छत्र म्हणजे आभाळरूपी छत. या विस्तीर्ण व अमर्याद, विस्तीर्ण म्हणजे भरपूर मोठं असं हे आकाश आहे आणि त्याला शब्द वापरला आहे विस्तीर्ण. अमर्याद म्हणजे अनलिमिटेड. आकाशाच्या छताखाली सारी सृष्टी नांदत आहे. नांदणे म्हणजे राहणे. सारी सृष्टी, सारा निसर्ग, मानव प्राणी सर्वजण या आभाळाच्या छताखाली राहत आहेत. धर्तीवरील सृष्टीला आभाळाचे छत्र लाभले आहे. या विस्तीर्ण छताच्या विसाव्यातच आपणा सर्वांना अनोखे समाधान अनुभवायला मिळेल. काय म्हणतायत की या आभाळाच्या छत्राखाली आपल्याला एक अनोखं समाधान मिळणार आहे आणि हेच आभाळाचं छत म्हणजेच आपलं सपोर्ट किंवा आपला आधार, शेल्टर असं इथे म्हटलेलं आहे. पुढील शब्द आहे गर्भरेशमी सळसळ. तर याचा अर्थ काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे. आपण पाहूया. पानांचा वाऱ्याच्या झुळकीमुळे होणारा आवाज म्हणजे सळसळ. ही सळसळ कशी आहे हे सांगताना कवयित्री गर्भरेशमी हे विशेषण योजते. गर्भरेशमी या शब्दाद्वारे झाडावर नुकतीच उमललेली कोवळी मुलायम पाने कवयित्री दर्शवू पाहते. या पानांच्या सळसळीच्या माध्यमातून वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश आपण जगाला देऊ असे कवयित्री म्हणते. तर इथे गर्भरेशमी म्हणजे मुलायम आणि झाडांवरची मुलायम हिरवीगार पाने संपूर्ण जगाला कोणता संदेश देतात, वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाचा. तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढील प्रश्न आहे, कृती पूर्ण करा. कष्ट करणाऱ्यांना मदत करू या आशयाची ओळ शोधा. या अर्थाची कवितेतील आलेली पंक्ती कोणती आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर विचार करा, पाहू कोणती पंक्ती आहे.
बरोबर. मातीमध्ये जे हात राबती तयास देऊ पुष्टी. करेक्ट. दौलत हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. आता आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे ज्याचं उत्तर येईल दौलत. पहा, यंत्रांच्या संगती काय मिळणार आहे? दौलत. अगदी बरोबर. कवितेतील यमक अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा. यमक अलंकार म्हणजेच रायमिंग वर्ड्स असणारे शब्द आपल्याला या कवितेतून शोधून काढायचे आहेत. अगदी सोपं आहे. दृष्टी, सृष्टी, पुष्टी, वुष्टी, कष्टी, तुष्टी, तुष्टी, कष्टी. बरोबर. काव्य सौंदर्य. आता आपल्याला या कवितेच्या ओळींचा अर्थ लिहायचा आहे. खालील ओळींचे रसग्रहण करा. हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भरेशमी सळसळण्याच्या जगात सांगू गोष्टी. प्रस्तुत काव्यपंक्ती रंगमजेचे रंग उद्याचे या अंजली कुलकर्णी लिखित कवितेतील आहेत. या कवितेत निसर्गाचे मानवी जीवनातील स्थान स्पष्ट केले आहे. निसर्गाच्या सानिध्यात पूर्णानंद आहे, म्हणून निसर्गाशी मैत्री करा, पर्यावरणाचे रक्षण करा, हा संदेश कवयित्रीने या कवितेत दिला आहे. ही झाली प्रस्तावना. कवयित्री म्हणतात की आपण प्रयत्न करून वसुंधरेचे हिरवेपण जपूया. वसुंधरा म्हणजे आपली पृथ्वी. खूप खूप झाडे लावूया. संपूर्ण पृथ्वी जेव्हा हिरवीगार होईल तेव्हा सुंदर दिसेल. पृथ्वीचे हिरवे सौंदर्य पाहताना, सौंदर्य म्हणजे ब्युटी, पाहताना आपली मनेही आनंदाने हिरवीगार होतील. निसर्गातील हिरव्या रंगाच्या विविध छटा पाहून मन प्रसन्न होईल. रेशमी, मखमली, हिरव्यागार पानांच्या सळसळण्यातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश आपण जगाला देऊ. वसुंधरेच्या सौंदर्याच्या कहाण्या आपण इतरांना अभिमानाने सांगू. प्रस्तुत काव्यपंक्तीत कवयित्रीने पर्यावरण संवर्धनाचा अमूल्य संदेश दिला आहे. या काव्यपंक्तीत सळसळ हा नादमय शब्द वापरून झाडांच्या पानांची सळसळ असा अर्थ घेतला आहे. म्हणजेच संपूर्ण पृथ्वी वृक्षांनी बहरली आहे असे स्वप्न कवयित्री पाहत आहे. सकारात्मक व आशावादी दृष्टिकोन येथे दिसून येतो. पुढचा प्रश्न आहे, पृथ्वीला वाचवण्यासाठी काय काय करावे असे कवयित्रीला वाटते. रंगमजेचे रंग उद्याचे या अंजली कुलकर्णी लिखित कवितेत निसर्गाचे मानवी जीवनातील स्थान स्पष्ट केले आहे. निसर्गाच्या सानिध्यात पूर्णानंद आहे, म्हणून निसर्गाशी मैत्री करा, पर्यावरणाचे संरक्षण करा, हा संदेश कवयित्रीने या कवितेत दिला आहे. काळी माती ही अन्नदात्री आहे. अन्नदात्री म्हणजे अन्न देणारी. म्हणून पृथ्वीला वाचविण्यासाठी काळ्या मातीची सेवा करायला हवी असे कवयित्रीला वाटते. वृक्षतोडीचा पर्यावरणावर विपरीत परिणाम झाला आहे. जमीन ओसाड झाल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. प्रदूषण वाढले आहे. हे सर्व रोखण्यासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करायला हवे. प्रत्येकाने बिया डोंगर उतारावर मोकळ्या जागी फेकल्या पाहिजेत. म्हणजेच पाऊस पडल्यावर बिया जमिनीत रुततील, झाडे येतील आणि पृथ्वी हिरवीगार होईल. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या पंक्तीप्रमाणे वृक्षांचे महत्त्व जाणून पृथ्वीला वाचविण्यासाठी वृक्ष लागवड करावी असे कवयित्रीला वाटते. वृक्ष लागवड करणे म्हणजे वृक्ष लावणे आणि वृक्ष संवर्धन करणे म्हणजे वृक्षांचे संरक्षण करणे. वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी उपाय सुचवा. आता आपली पृथ्वी हिरवीगार राहावी यासाठी आपण काय प्रयत्न करायला पाहिजेत, त्यासाठी तुम्ही उपाय सुचवा, सोल्युशन सांगा असं या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे. वसुंधरा ही आपली माता आहे. या वसुंधरेतूनच झाडे, झुडपे, पाने, फुले, फळे येतात. शेती होते. मानव, पशु व पक्ष्यांच्या अन्न, वस्त्र व निवारा या गरजा भागविल्या जातात. हळूहळू मानवाने प्रगती केली. औद्योगिक क्रांती झाली. शहरे विकसित झाली. मानवी जीवन प्रगत झाले. पण याचा विपरीत परिणाम मात्र वसुंधरेवर झाला. प्रदूषण वाढ, पृथ्वीच्या तापमानात वाढ, दुष्काळ, पावसाचे अनियमित प्रमाण वाढू लागले. नैसर्गिक साधनसंपत्तीचा
ऱ्हास होत आहे, हिरवेपण नष्ट होत आहे, पृथ्वी विद्रूप होत चाललेली आहे. विद्रूप म्हणजे वाईट किंवा खराब होत चाललेली आहे. पृथ्वीचे हिरवेपण वाचविण्यासाठी वृक्षारोपण, वृक्षसंगोपन करणे गरजेचे आहे. वृक्षसंगोपन म्हणजे वृक्षांची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने वाढदिवसाला भेटवस्तूंच्या रूपात झाडाचे रोपटे देऊन त्या झाडांची जोपासना केली पाहिजे. झाडांपासून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंचा काटकसरीने वापर केला पाहिजे किंवा टाळला पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा ही मोहीम अग्रक्रमाने राबवली पाहिजे. पाण्याची बचत केली पाहिजे. प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे. वृक्षतोड थांबवायला पाहिजे. वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. प्रत्येक नागरिकाने पृथ्वीला वाचविण्याची जबाबदारी उचलली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण कृती इथे सोडविलेली आहे, समजून घेतलेली आहे. मुलांनो, निसर्ग आणि माणूस हे परस्परांवर अवलंबून आहेत. जर निसर्ग आहे तर माणूस आहे आणि जर माणूस आहे तर निसर्ग आहे. परंतु हा निसर्ग सुंदर दिसावा, छान दिसावा असं जर आपल्याला मनापासून वाटत असेल आणि आपल्याला जर सुंदर निसर्गामध्ये राहण्याची इच्छा असेल तर त्यासाठी आपल्याला या निसर्गाचं जतन करायलाच पाहिजे. या पृथ्वीला वाचवायलाच पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येकाने झाडांचे रक्षण केले पाहिजे, झाडे लावली पाहिजेत. आणि म्हणून नेहमीच लक्षात ठेवा, झाडे लावा, झाडे जगवा आणि आपल्या या पृथ्वीला वाचवा. थँक्यू.